आता प्रत्येकाला रेशन धान्य मिळणार. आधार ठसे घेत नसल्यास डोळ्याने स्कॅन. शासनाचा धडाकेबाज निर्णय. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. काही वेळा आपल्याकडे रेशन कार्ड असून सुद्धा आपल्याला धान्य मिळत नाही. होय, कारण की आपल्याला रेशन कार्ड घेण्यासाठी अंगठा करावा लागतो. पण काही वेळा अंगठासुद्धा या ठिकाणी लागत नाही. मग तेव्हा आपल्याला खूप अडचण येते. आपल्याला धान्य मिळत नाही. ही गोष्ट विचारात घेता आता सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. होय, रेशन दुकानामध्ये आता 4G ई-पास मशीन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला आहे. याच्यामुळे आता राज्यातील धान्य घेणाऱ्या नागरिकांना मोठा या ठिकाणी दिलासासुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे आधार संलग्न हाताचे ठसे घेण्यात अडचण असल्यास डोळ्याने स्कॅन केले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण अधिक पारदर्शक व सुलभ होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर समजा आपला अंगठा झाला नाही तर त्या ठिकाणी डोळ्यानं स्कॅन केलं जाणार आहे आणि त्या स्कॅनच्या माध्यमातून आपल्याला रेशन धान्य या ठिकाणी मिळणार आहे. होय, ज्यावेळेस आपण आधार कार्ड काढलं जातं तर त्या ठिकाणी हाताचे ठसे आणि डोळ्याचं स्कॅनसुद्धा केलं जातं. तर आता डोळ्याचं स्कॅन करून आपल्याला आता या ठिकाणी रेशन धान्य दिलं जाणार आहे. जर समजा तुमचा काही कारणास्तव अंगठा झाला नाही तर तुम्ही डोळ्याचे स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला जेवढं तुमचं धान्य मिळत आहे तेवढं धान्य तुम्ही या ठिकाणी उचलू शकता. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.